करुण तुलसी माला कंदरव कंदरे सदय कमला समुचलन कीर्तयामि बाहुरंगा करो जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा 4 कार्याच्या प्रसंगातला अभंग श्रेष्ठांनी निवडला. काय त्यांची उठावळी करती नामाची कानोबाचे ध्यान श्रेष्ठांनी निवडलेला अभंग तुकाराम महाराजांच्या कार्याच्या प्रसंगातला सेवा करण्याचं काय कारण आहे. मोठे पुण्य गावामध्ये अखंड ओम नमः शिवाय हे त्यांना या नामाचा जप अखंड 12 दिवस 11 दिवस केला आणि त्याच्या परिसमाप्तीच्या निमित्तानं आणि ही सेवा आहे. गवायचा माझ्यावर भाव आहे. मीच सांगितलेला हा जप आहे म्हणून मला यावं लागलं. 2-3 कीर्तन आहेत आणि प्रकृती थकलेली आहे. उन्हाची वेळ आहे. यथामती अर्धा पाऊण तासात सेवा अखेर 1 तासात सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला तुकाराम महाराज म्हणतात पाहता गोवळी काय त्यांची उठावळी. भगवान परमात्मा गुराखी पोराचे उष्ट खातो. पाहता गोवळी डोळ्याची मुलं आणि उष्ट खातो. काय त्यांची उठावळी उष्ट खाणं आणि उष्टावळ खाणं थोडं वेगळं. बोलू नका उष्ट कशाला म्हणता. आपण खात खात अर्धा लाडू म्हणा अर्धी करंजी म्हणा अर्धी पोळी अशी खात ठेवली आणि पुन्हा खाल्ली तर ते उष्ट. आणि खात खाली पडलेलं किंवा पत्राने उरलेलं त्याला उष्टावळ म्हणतात. भगवान परमात्मा उष्ट का खातो. कोणाचं खावं कोणाचं न खावं. माईला लेकराचं उष्ट खावं का नाही. माईनं लेकराचं उष्ट खावं करे खावं. लेकराचं उष्ट माईचं उष्ट लेकरानं खावं. तसं देवाचं उष्ट भक्तांनी खावं आणि भक्ताचं उष्ट देवानी खावं. गुरुचं उष्ट शिष्यानं खावं दोष नाही. पण शिष्याचं उष्ट करून खावं का खाऊ नाही. नवऱ्याचं उष्ट बायकोनंच खावं दोष नाही. आणि बायकोचं उष्ट खाऊ नये. खाण्यामध्ये दोष आहे. नवऱ्याचे उष्ट खाल्लं तर दोष नाही. भगवान परमात्मा गुराखी मुलाचे उष्ट खातो. एक मनसुख नावाचा गुराख्याचा मुलगा होता. भगवंताचा लाडका होता. तो एका ठिकाणी गेला ताक पिलं त्यानं. ताक गोड गोड असं लागलं पटायला. भगवंत समडी आपला मित्र आहे म्हणून आठवण आली आणि त्याने कशात न्यावं. तांब्या नाही लोटकं नाही
धरलं आणि गेला देवाकडे. देवानं ओळखलं त्याच्या तोंडात काहीतरी आहे ते मला द्यायचा विचार आहे. त्याच्या तोंडात ताक होत. भगवंताने आ गेल्याबरोबर आपल्या तोंडातलं ताक देवाच्या तोंडात घातलं. उष्ट नव्हतं पण का देव खातो उष्ट भक्ताच देव उष्ट खातो त्याला दोष नाही. कारण प्रेमाचं जे असतं ते उष्ट नसतंच. की पाहिलं तर गवळ्याची मुलं आणि त्यांचं भगवान परमात्मा उष्ट खातो पहिल्या कडव्यामध्ये म्हणतात. पाहिलं तर गवळ्याची मुलं त्यांची उष्टावर भगवान परमात्मा खातो हे नवलच आहे. एक शबरी नावाची भिल्लाची पोर होती. ती देवदेव करणारी होती. लहान होती पण लग्नाला आली. तिच्या बापाला भिल्लानं बाहेर शिकारी करता जाऊन येता येता 4-5 मेंढराचे पिल्ले आणले. मेंढराचे पिल्ले आणले सांभाळले. हिला पण त्याच्याकडे हात दुराच्या पोटी झोपायचं त्या पिल्ल्याच्या खाऊ पिऊ घालायचं. असं करत असताना त्या पोरीने विचारलं आईला, आई माझ्या बाबाने हे पिल्ले कशाला आणले? विचारते मला विचारलं मालक हे पिल्ले कशाला आणले तर मेंढराचे. तो भिल्ल म्हणाला आपल्या शबरीचं लग्न करायचंय आणि त्या लग्नामध्ये हे कापायचं. आईला बरोबर वाईट वाटलं. आई कापू नका म्हणावं. विचारलं मालक कापायचे नाही म्हणते शबरी. तिला काय कळत आहे? मला लोकांच्या खावं लागतंय. मी कापणार तिचं लग्न करणार. शबरीला झोप येण्याची रात्रभर झोप नाही. आई सांग माझं लग्नच नाही करा म्हणावं पण ह्याला कापू नका म्हणावं. ईश्वर सर्व भूताना सगळ्याच्या हृदयामध्ये देव आहे, भगवंत आहे आणि याला कापून माझ्या लग्नात काय म्हणायचं? बापाला सांगितलं. बापा ऐकायला गेला. शबरीला झोप येई लागली. शबरी उठली. अपरात्री होती. अरण्यात गेली. तिथे गुंठ करून पडलेला होता. वास घाम सुटलेला आणि तिथे झोपत कोणीच येईना त्या वासाच्या योगानं. 4 दिवस गेले. बापाने इकडे तिकडे फिरून बघितलं कुठं मुलगी सापडत नाही. घरी झोपून बसला. 4 दिवसानंतर ही मुलगी एका झाडावर चढायची आणि वेळभर झाडावर बसायची. रात्री खाली उतरायची पहाटे. तिथे एक आश्रम होता.
मातंग ऋषीचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये जायची, झाडून काढायची, सडक टाकायच्या, रांगोळ्या काढायच्या, फुलं आणून तोडून सगळे फुलं त्या आश्रमात आणून करायचे आणि अजून मग झाडावर जाऊन बसायचे. मातंग ऋषीने बघितलं मुलांना कोण हे झाडून काढते, कोण फुलं टाकते, कोण सडक टाकते. गुरुजी आम्हाला माहित नाही. गुरुजी म्हणजे मलाच बघावं लागेल. मातंग ऋषी अशा पर्णकुटीत बसले आणि त्या पर्णकुटीचं थोडं काहीतरी काढलं आणि झुरका करून बघत बसले. 5 वाजता ती एक पोरगी उतरली खाली आणि झाडून काढू लागली. सडा टाकला, फुलं आणले, तोडून टाकले आणि वापस चालली. वापस चालल्यावर मातंग ऋषी म्हणाले, हे बाळ, कोण आहेस तू? इकडे ये. आली जवळ, घाबरले, हात जोडले. कोण आहेस तू? मला शबरी म्हणते. मी दिल्लीची पोर आहे. काय म्हणणं मग इथे काय आहेस तू? माझ्या बापानं मेंढरा आणले, पिल्ले पाळले आणि माझं लग्न करायचं ठरवलं. आणि त्या लग्नामध्ये ते पिल्ले कापायचे ठरवले. मला वाईट वाटलं म्हणून मी निघून आलो. तुला नवरा पाहिजे नाही का? पती पाहिजे नाही का? नाही, मला तुला पती नको. काय पाहिजे? मला राम पाहिजे. राम पाहिजे म्हणल्यानंतर हात जोडले तिने, महाराज तुम्ही संत आहात. काय मी उद्धार पाहिजे, काय कृपा करेल नारायण. मला राम भेटतील का? संत होते, तुला राम भेटतील म्हणून वचन दिल्या. आनंद वाटला. आनंद वाटला तिथं राहू लागली. बाळ तू इथे राहिली. महिना 2 महिने आश्रमाची व्यवस्था केली. तेवढ्यामध्ये वरून आज्ञा झाली, आकाशवाणी, मातंग ऋषी तुम्ही परवा दिवशी येऊन बद्रीनाथाला समाधी घ्या. निघाले. सगळे बोलावले, तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला कोणी विद्या मागितली, कोणी धन मागितलं, कोणी काही. शबरीला विचारलं, तुला काय? मला राम. किती दिवस इथे बस? तुला राम भेटते सांगून बद्रीनाथाला गेले, समाधी घेतली आणि इकडे बरेच दिवस तरुण पण निघून गेलं आणि म्हातारपण आपल्या सेवा केल्यानंतर राम, लक्ष्मण आणि सीता ही दिवशी त्या आश्रमामध्ये आले. हरे राम लक्ष्मण हेच माझे गुरु असतील, हेच माझे रामचंद्र असतील. म्हणून काय करावं? भक्ती पूजा करायची, पायाची पूजा करायची. चौरंग टाकला. दोघा तिघांनाही पूजा केली, दोघा तिघांची. आणि पूजा करत असताना फुलं वगैरे वाहिले, पण रामाला खायला काय करावं? जब मेरे राम जी का आवन
शबरीला वाटलं काय आपण काय द्यावं मोर आणले आंबट मोर कसे तोंडात घेऊन गोड तोंडात घालायचं आंबट निघाले टाकून द्यायचं गोड निघाले तोंडात ठेवायचं असे मोर गोड बघितले आणि ते रामचंद्र प्रभूला खायला गेले रामचंद्र प्रभू भाव भक्तीला खाऊ लागले लक्ष्मणजी तिकडे उभा होते लक्ष्मण दादा असे दादा काय खाऊ नको रे का बरं तिने 8 दिवस त्याला तोंड झोपलं नाही दंत म्हणजे केलं नाही दात घासले नाही खाऊ नको राम म्हणाले मला इतके गोड लागले इतक्या मारो मारो रामाने खाल्ले हे कशावर खाल्ले भावावर खाल्ले ज्याचा भाव आहे त्याचं उत्तर सुद्धा भगवान करतो ज्याने देवाचं ध्यान करतात जे देवाचं नाम घेतात त्याचं सुद्धा उत्तर देव खातो का खातो दुसऱ्याकडे देवाचं सतत नाम घेतो जो सतत देवाचं ध्यान करतो त्याचं भगवान उठावर खातो कशा करता घडी नामाचे चिंतन घडी कामाचे ध्यान जो भगवंताचं नाम घेतो जो भगवंताचं ध्यान करतो त्याचं उत्तर सुद्धा देव खातो इथपर्यंत आपण आलो आणखी काही करतो का ज्या गुराखी मुलांचं खेळ खेळत असताना डाव जर आपल्या अंगावर आला तर त्याचा डाव सुद्धा देतो भगवान परमात्मा चेंडू खेळू लागले पेंड्या आवडल्या बाकड्या कोंबड्या सगळे सोंगडे मिळून आणि चेंडू खेळू लागले चेंडू खेळता खेळता कालियाच्या डोहात जाऊन चेंडू पडला चेंडू पडल्यावर काही मुलं घरला गेले आणि सांगितलं की कालियाच्या डोहामध्ये चेंडू पडला भगवंताला सांगितलं आमचा चेंडू आणून दे भगवंताने धाडकन उडी मारली उडी मारली कालियाच्या डोहात तुमचा कृष्ण बुडाला आपण गावात जाऊन सांगितलं काही लोकांनी भगवंताने कालियाच्या डोहात उडी टाकलेली बघितली कालिया झोपला होता त्याच्या पायका जाग्या होत्या नागिनी आणि पद्मिनी दोन बायका बघितलं ही लेकरू कोणाचं एवढं सुंदर आहे गोड आहे लहान आहे इथं कसं आलं त्या लेकरांचं तू कोण आहेस बाबा तर म्हणला मी कृष्ण आहे इथे का आलास माझा चेंडू डोहात पडलाय म्हणला अरे चेंडू कसा आलाय माझा मालक जागा झाला गटकून गिळून टाकतो त्याची बघायला जावं म्हणलं मी इथे काय लेकरा बोलतो म्हणल्या बरोबर ते जाग झालं ठेव हा करून जागा झाल्याबरोबर भगवंताने त्याच्या डोक्यावर एक पाय दिला
वरचं दाबाड एका हाताने धरलं, खालचं दाबाड धरलं, टर्र. नागिनी आणि पद्मिनी बायाने हात जोडले, देवा तू लेकरू आहेस का, देवाच का, देवाचा देव आहेस की, आणि आमच्या मालकाला मारू नको, त्याला जीवदान दे आणि आम्हाला सौभाग्य दे, असं म्हणून पाय धरल्यावर बरोबर सांगितलं, या कालियाच्या डोहातून यानं निघून जायचं, माझ्या गाईला शुद्ध पाणी पिण्याकरता मोकळं करायचं, माझ्या गड्याला सौंगड्याला शुद्ध पाणी पिण्याकरता मोकळं करायचं, इथून तिला जावं लागेल तर मला जीवदान देतो म्हणल्यावर कालियाने नमस्कार केला, कालिया निघून गेला आणि त्या भगवंताने चेंडू घेतला आणि बाहेर येऊन आपल्या सौंदर्याला दिला, म्हणजे आपला चेंडू गेलेला, डाव अंगावर आलेला आणि तो चेंडू वापस दिला, आलेला डाव देव वापस देतो तिसऱ्या कडेला. नको म्हणल्यानं असतो, आली द्यावी जाई, डाव जर आपल्यावर आला तर द्यायचा, दुसऱ्यावर आला तर घ्यायचा. नाम घेतल्याबरोबर त्यांना म्हणत होतो, नाम घेतला पाया गेला आईसा कोणी राहिला, मुखी नाम हाती मोक्ष. जो देवाचं नाव घेतो, जो देवाचं रोज ध्यान करतो, त्याचं जन्म मरण देव चुकवतो, त्याचा आलेला नाव आपण देतो. महाराज म्हणतात आली द्यावी काही, काय करतो, गोरखाच्या मागं पडतो. गोरखी कोण होते, गोनाम इंद्रिय, ज्याने इंद्रिय आपल्या ताब्यात घेतले तशा भक्ताच्या मागे देव जातो. ज्याने इंद्रिय आवरले त्याने गायी आवरल्या, अशा ज्याने इंद्रिय रूपी गायी आवरल्या त्याच्या मागे देव जातो. गावी वळत्या मागे गाई, गाई वळणाऱ्याच्या मागे धावे, म्हणजे गुराख्याच्या सुद्धा मागे देव जातो. का जातो, त्याने इंद्रिय आवरले म्हणून जातो. विठ्ठल इंद्रिय कशाने आवरले, भगवंताच्या नामाने आवरले. भगवंताचं नाम घेणाऱ्याचे इंद्रिय ताब्यात राहतात, म्हणून भगवंताचं नाम घ्यावं लागतंय. गुराख्याच्या मागे का जातो, त्यांनी इंद्रिय आवरले. कशाच्या जोरावर आवरले, करीती नामाचे गुणगान, गळी कानो माझी गान विठ्ठला. देवाला, आपल्या गुराख्याला, आपल्या मित्राला, आपल्या भक्ताला
होतं. मग मोक्षाला नेण्याकरता काय करावं? काला करावा लागतो. काय करावं लागतं? मोक्षाला जाण्याकरता एका ठिकाणी यायचं, काला घ्यायचा आणि काला घेतला की मोक्षाला जायचं. आता काला शब्द एके ठाई काला म्हणजे काय? एका व्यक्तीवर येणं. आता एक भजने आहे, गप्पा मारतात, चालत नाही. सगळ्याचं एक चित्त झालं पाहिजे. सगळे इंद्रिय एका वृत्तीवर आले पाहिजे. डोळ्याला देवाचं रूप दिसलं पाहिजे, तोंडाला देवाचं नाव आलं पाहिजे, हाताने क्रिया देवाची झाली पाहिजे. याला एक चित्त म्हणतात. नाही डोळे तुम्ही कान तुम्ही ऐका रे, कानाने ऐकायचं असेल तर भगवंताचंच नाव ऐका. असं सगळे इंद्रिय एका वृत्तीवर आणणं म्हणजे एका ठिकाणी आणणं. एका ठिकाणी भगवंताने आणलं, कदंबाच्या झाडाखाली आणि त्या यमुनेच्या ठिकाणी. आणि भगवंताने काला करायचं ठरवलं सगळ्याला आणि आमंत्रित केलं. जिथे भागवत सप्ताह आहे तिथे होतो, जिथे नाम सप्ताह आहे तिथे काला होतो. मग आज काय झालं? आज सुद्धा भगवंताचं नाम 11 दिवस घेतलं. त्याच्या परिसमाप्तीच्या निमित्तानं काला. एका व्यक्तीवर आणलं हो आणि एके ठाई केलं आणि काला केला शेवटच्या चरणात. एके ठाई काला
या यमुनेच्या घाटाला या, कदंबाच्या झाडाखाली आणि कलाकाराच्या काय पाहिजे आपापल्या शिबिरा घेऊन या. शिबिरा कोणत्या होत्या? कोणाचं पाप, कोणाचं पुण्य सगळं एकत्र करायचं आणि पाप पुण्याच्या अतीत काला करून मोक्षाला न्यायचं आहे. सगळ्यांनी आपापल्या शिबिरा आणल्या, गोळा केल्या, काला होऊ लागलेला ऐकलं पुन्हा वरच्या स्वर्गातल्या देवलोकांनी. चला उन्नीला काला होऊ लागला, आपण खावा आणि मोक्षाला जावं. एवढं सोपं नाही त्याच्या बापाला बोलायला. काला खाण्याकडे इथेच यावं लागतंय. वैकुंठात काला नाही. बोला वैकुंठात अमृत प्यायला मिळेल, पण देवाचं नाम घ्यायचा अधिकार नाही. देवाचं नाम घ्यायचं असलं तरी या मृत्यूलोकात यावं लागतं. देवाचं नाम घ्यायचं असलं तरी या मनुष्य देहालाच यावं लागतं. आपल्याला देत नाही, अशाच रूप घ्यावं आणि पाण्यात जाऊन बसावं. हात धुवायला आल्यावर, पाणी प्यायला आल्यावर तर शीत खायला मिळेल, उच्चिष्ट खायला, गोष्ट खायला मिळेल, गोष्टावर मिळेल. म्हणून देव गाण्याचे असे पाण्यात बसले मासे झाले. भगवंताने ओळखलं, अरे गड्या मासे झालेत का? गडला काला द्यायचा नाही. मग पेंद्या, वडद्या, वाकड्या, बोबड्या सगळे लक्ष ठेवा. काला घ्या, काला खा, पण यमुनेला डोहायला हात धुवायला कोणी जाऊ नका. पेंद्या किसण्या हे चिकटकाला कसे करावे काय नाही. भगवंताने सांगितलं आपल्या टिरीला पुसायचे. टिरीला का पुसायचे? दंडाला देवता आहे, कानाला देवता आहे, डोळ्याला देवता आहे, छातीला देवता आहे, टिरीला देवता नाही. देवाला द्यायचा नाही. आपल्या टिरीला सांगितलं. देव मुलांचं कपाळात उठलं. देव काला देत नाही आम्हाला, मग काय करावं? आता वायुरूप घ्यावं, आकाशात जावं आणि देवाचं रूप बघावं. सगळ्यांनी हात जोडले. इंद्र, चंद्र, कुबेर, वरुण, महादेव सगळे ब्रह्मदेव सगळे आले, हात जोडले. इकडे भगवंतानी बोल बसवलं. सांगितलं पोरं काला खायचा, पण हसत हसत काला. दुःखी मनानं काला खायचा नाही, हसायचं, गळ्याने गोल बसायचं आणि काला खायचा. असं म्हणल्यानंतर देवलोकाने विचार केला, काला नाही तर नाही, दर्शनच घ्यावं देवाचं, आपण जावं. देवलोकांनी हात जोडले. देवलोकांनी स्तुती केली भगवान कृष्ण परमात्म्याची. ऐका, असा वाकडा पाठ ठेवलाय भगवंतानी, अशी मोरली घेतलेली आहे, मुकुट घातलेला आहे, पितांबर नेसलेला आहे, वैजयंती माळ गळ्यात घातलेली आहे, केशरी टिळा लावलेला आहे, हरणाच्या शिंगाची काठी आपल्या डाव्या काकत घेतली. भगवंताचं बघितलं, हात जोडले आणि देवलोक स्तुती करतात. काय स्तुती करतात? घटी दिला कटी कटी कोटी कोटी कटी कक्षेला मकुटी जगंगली कटी ताटी गोपटी कटी तरू तळवटी श्यामदेवी मुठी लाटी डोम घटी सुरा सुकरुटी
सगळ्यांनी लोकांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, आपापल्या ठिकाणी भगवंतानी इकडे वर बसायला लावलं, आपल्या हातात नरवट घेतली आणि भगवंत काला वाटू लागले. शुकाचार्य भागवतामध्ये म्हणतात श्लोक लिहिले पाणव मद्रण कमलं स्वर्गे लोके विशेष भोगे यज्ञ भोगवाल आपण तुकोबराचे चिंतन घेऊ आणि थोडा पाडवा सांगण्याचा प्रयत्न. या नाम संवत्सर इसवी सन 2025-26 बरोबर आहे का? या वर्षी राजा रवी आहे, सूर्य राजा आहे. ती जागा सूर्याची काय म्हणतात त्याला अध्यक्ष काय म्हणतात राष्ट्रपती. कुठे सांगा राष्ट्रपतीची जागा सूर्याची आहे. बरं पंतप्रधान कोण आहेत आपले मोदी साहेब, त्यांची जागा सूर्याचीच आहे. दोन्ही खरं येण्याप्रमाणे सूर्य राजा आहे, प्रधानही सूर्यच आहे. म्हणून तापमान उन्हाचं जास्त वाढेल. आणि या वर्षी 2 महिने 12 दिवसाचा मृग आहे. तिथून पुढे 15 दिवस आर्द्रा निघतात. आर्द्राची पेरणी सर्वत्र होईल. मृग कुठेतरी होरकावणी दाखवेल, पण पेरणी होण्याची शक्यता कमी. विशेष म्हणजे थोडं उघडसा आहे. लोकांना वाटतं चांगलं सांगा, पण नसलं कुठलं सांगा. त्यांच्या गावात तुम्ही पाडवा सांगायला सुरू करतो. कीर्तनात त्यांच्या गावात खूप पुष्कळ भूमिका असते. राजा रवी आहे, प्रधान रवी आहे, साल उघाड साल आहे, पेरणी आराधना होणार आहे. आता काय राजा विसरले सांगत पाणी कसं आहे. पाणी आहे बघा माळ्याच्या घरी नाही, म्हणजे हमेशा दंडोला राहणार नाही. वाण्याच्या घरी तोलून द्यायचा तेही नाही, आहे परटाच्या घरी पाणी. घरी चांगलं काम सांगतो मी, चांगलं नाही नाही तेवढं तुमच्याकडे पुण्याला पाणी कमी पडण्याची शक्यता आहे. भारतामध्ये कुठं तरी भारतात मी सांगेन पुन्हा महाराष्ट्राचं लक्ष भारतात कुठेतरी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होईल. कुठे पेरणी आरद्राची होईल आणि जाळपोळ जास्त होईल. रब्बी बरी येईल, चांगली येईल, आगातही चांगली येईल, पण नासाडी होण्याची शक्यता. महाराज जमीन कोणती पिके
आपापल्या ऐपतीप्रमाणे जमेल पिकेल, पण विशेष नदी पूर रान चांगलं पिकेल. नदीच्या काठाची जे रान असतात का नाही, ते थोडी चांगले पिकते. पीक सर्वसाधारण सगळं येईल. महाराज किती आले पीक येईल? जास्त कमी दक्षिणावर दक्षिणात जास्त काढी जास्त पीक संस्था. पीक 8 आण्याच्या खाली येणार नाही आणि 11 आण्याच्या पुढे जाणार नाही. चढ उतार होते. राष्ट्राला राजाला खाली आणण्याचा प्रयत्न होईल, पण राज्य बदलणार नाही. महाराज राज्याची परिस्थिती कशी राहील? राज्याची परिस्थिती थोडी खजिना थोडा कमी होईल. कशानं? लाडक्या बहिणी. सांगतो की बहुतेक साल थोडं साधारणच आहे, पण त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रात